पण त्याला जर जागं केलं तर काहीही भस्म करायची क्षमता त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे मिशन मोडवर यांना आणणं हे महत्त्वाचं असतं. आणि म्हणून 100 दिवसाचं मिशन हे आपण त्यांना दिलं की ज्या माध्यमातून प्रत्येक विभागाने त्या संदर्भातले आपले गोल्स तयार केले. आणि 100 दिवस जेव्हा पूर्ण होतील, अर्थात 100 दिवस म्हणजे नेट 100 दिवस नसतात, तर 3-3.5 महिने आपण समजतो. सो आम्ही आमच्याकरता एप्रिल महिना ठरवलेला आहे. सो साधारण 15 एप्रिलच्या दरम्यान प्रत्येक विभागानं 100 दिवसात काय करायचं ठरवलं होतं आणि त्यापैकी ते काय अचीव करू शकले याचा आम्ही आढावा त्या ठिकाणी घेणार आहोत. आणि त्याची पुस्तिका देखील आम्ही निश्चितपणे प्रकाशित करू. यातनं प्रशासनाला दिशा मिळेल, गतिशीलता मिळेल. आणि एक मंत्र पहिल्या दिवशीपासून प्रशासनाला दिला आहे, तो म्हणजे पारदर्शितेचा. कारण जनतेची अपेक्षा एवढीच आहे की जो कारभार आम्ही करतो त्या कारभारामध्ये पारदर्शिता असली पाहिजे. त्यामुळे पारदर्शिता आणि गतिशीलता या 2 गोष्टींचा आमच्या 100 दिवसाच्या कार्यक्रमातही अंतर्भाव आहे. आणि त्याच्यानंतरही जी दिशा आमची ठरली आहे तीच दिशा आमची ठरली. तुम्ही $1 ट्रिलियन बद्दल गेले 10 वर्ष बोलत आहात. सातत्याने त्या दिशेनं प्रयत्न महाराष्ट्र सरकार म्हणून करू पाहतात. अर्थमंत्री म्हणून सुद्धा सातत्यानं हा एक मुद्दा येतो की $1 ट्रिलियन इकॉनॉमी. त्याच्या आधी कदाचित आपल्याला असं काही 1 ट्रिलियन 5 ट्रिलियन असे आकडे समोर नव्हते. हे करताना महाराष्ट्राच्या दृष्टीनं जवळपास अर्थव्यवस्था दुप्पट करण्यासारखं आहे. म्हणजे एखाद्याची क्षमता 50 किलो वजन उचलायची असेल तर त्यांना आता 100 किलो उचलायचे. अशा वेळी तुम्ही जो उल्लेख केलात प्रशासनाचा, तो अतिशय की फॅक्टर असणार आहे. आणि प्रशासनामध्ये फक्त सूचनांवर काम होत नाही तर पूर्ण रिफॉर्म्स आणावे लागतील. ती तुमचं सरकार म्हणून कितपत तयारी आहे? पहिल्यांदा तुम्हाला एक आकडा मी सांगतो, म्हणजे आपल्याला कुठे जायचं आणि कसं जाऊ शकतो, म्हणजे इज इट रिअली अचिवेबल. तर 2013-14ला ज्यावेळेस मी मुख्यमंत्री झालो त्यावेळी आपल्या अर्थव्यवस्थेचा साईज होता 12 लाख कोटी, अराऊंड 12-12.5 लाख कोटी. 2019ला ज्यावेळी आम्ही दुसऱ्यांदा निवडून आलो, सरकार नाही बनलं पण दुसऱ्यांदा निवडून आलो, तोपर्यंत 5 वर्षामध्ये आपला साईज झाला होता 25 लाख कोटी. त्याच्यानंतर आता पुन्हा या 5 वर्षामध्ये अर्धा वर्ष का त्यांचं सरकार, अर्धा काळ आमचं सरकार, असं करत करत आत्ता आपला साईज झाला 42 लाख कोटी. सो तुम्ही एक लक्षात घ्या की आपली वाढण्याची क्षमता काय आहे. आणि आपण जर कोविडचे वर्ष समजा बाजूला ठेवले तर आपला जो वाढीचा रेट आहे, आपला जो CAGR आहे, तो जवळपास 10% आहे. आणि म्हणून 2016 साली पहिल्यांदा मी ही भूमिका मांडली की महाराष्ट्रामध्ये क्षमता आहे की महाराष्ट्र कॅन बिकम फर्स्ट सब नॅशनल $1 ट्रिलियन इकॉनॉमी. ही महाराष्ट्राची क्षमता आहे आणि त्या दिशेने आपण काम केलं पाहिजे. आणि म्हणून मग त्या संदर्भातले काही मानकं आम्ही ठरवले, काही काम आम्ही केलं. ठीक आहे, मध्ये कोविडचे काही वर्ष आणि मध्यंतरीच्या सरकारने एक ब्रेक लावला, त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स थांबले, कॉस्ट ओव्हररन झालं, आपला पहिल्यांदा निगेटिव्ह ग्रोथमध्ये आपण गेलो. पण त्यानंतर पुन्हा सरकार आल्यावर आपण ती गती जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आज आपण जर बघितलं तर स्पीड ऑफ ट्रॅव्हल आणि स्पीड ऑफ डेटा या 2 गोष्टी अशा आहेत की ज्याच्या आधारावर पुढची आपली गती जी आहे, वाटचाल जी आहे आणि ग्रोथ जी आहे ही त्या ठिकाणी ठरणार आहे. आणि म्हणून या क्षेत्रामध्ये आपल्याला एकीकडे इन्फ्रास्ट्रक्चरची निर्मिती करून एक मोठं नेटवर्क असं तयार करायचं की ज्यातनं आपण ग्लोबल सप्लाय चेनचा भाग झालो पाहिजे. त्याकरता लॉजिस्टिक्स ज्याला आपण म्हणतो त्याकरता चांगले रस्ते असले पाहिजे, चांगलं पोर्ट असले पाहिजे, चांगले एअरपोर्ट असले पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी आपल्या अजेंड्यावर घेतल्या. आणि अर्थातच स्पीड ऑफ डेटा हा देखील महत्त्वाचा आहे. म्हणजे आज आपण 5G लॉन्च केलेला आहे, आपली फायबर आता गावोगावी पोचलेली आहे आणि त्याला लिव्हरेज आपल्याला कसं करता येईल. खरं म्हणजे आपण आता असं म्हणतो की अलीकडच्या काळामध्ये ऑइल हे पूर्वी आपण असं म्हणायचो की ज्याच्याकडे ऑइल आहे तो जगावर राज्य करेल. आता आपण असं म्हणतो की डेटा ज्याच्याकडे आहे, डेटा इज न्यू ऑइल, आणि डेटानी ऑइलची किंमत सरपास केलेली आहे. आता हा जो सगळा डेटा आहे
या डेटाचा सगळ्यात जास्त खजाना कोणाकडे आहे? तो सरकारकडे आहे. आम्ही सगळ्यात जास्त डेटा कन्झ्युम करणारे आणि डेटा निर्माण करणारे लोक आहोत. त्याच्यामुळे या सगळ्या आमच्या ॲबिलिटीला लिव्हरेज करणं, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला लिव्हरेज करणं, अशा प्रकारच्या अनेक गोष्टींना आपण त्या ठिकाणी एकत्रित केलं आणि एक आपण इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिल तयार केली होती. त्या काउन्सिलने आपल्याला एक पुढच्या 5-7 वर्षाचा प्रोग्राम दिलेला आहे की ज्या प्रोग्रामच्या आधारावर आपण आपला ग्रोथ रेट हा ॲक्सिलरेट करू शकतो आणि त्यातनं आपण व्हॅल्यूज ज्या आहेत त्या क्रिएट करू शकतो. आज आपण जर विचार केला तर आजच्याही म्हणजे बिझनेस युज्युअल ज्याला म्हणतो त्या बिझनेस युज्युअलने देखील महाराष्ट्रात 2032 साली $1 ट्रिलियन इकॉनॉमी होईलच. कारण आपण मागच्या वर्षी $500 billion मार्क पार केलेला आहे. पण आपण जर प्रयत्न केला तर 2028 साली, 2029 साली, 2030 साली वी कॅन बिकम $1 ट्रिलियन इकॉनॉमी. त्यामुळे आमचा प्रयत्न आहे की पहिली सबनॅशनल $1 ट्रिलियन इकॉनॉमी हा महाराष्ट्र झाला पाहिजे. आणि महाराष्ट्र याकरता की इतर राज्य आपल्यापेक्षा बरेच मागे आहेत, म्हणजे त्यांना अजून आपल्याला कॅचअप करायला भरपूर वेळ आहे साईज ऑफ द इकॉनॉमीमध्ये. आणि म्हणून महाराष्ट्रच हे करू शकतो आणि त्या दृष्टीने आपला प्रयत्न आहे. आणि अनेक वेळा लोकांना असा प्रश्न पडतो की ठीक आहे साईज मोठा झाल्याने काय होणार आहे? तर आज आपल्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात सगळी युवा शक्ती आहे. वी आर अ युथफुल नेशन. इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे युवा आहेत, त्यांना आपण ह्युमन रिसोर्स म्हणून वापरतोय, मानव संसाधनात आपण त्यांना विकसित करतोय. अर्थव्यवस्थेचा विस्तार हा संधी तयार करणारा असतो. जेव्हा अर्थव्यवस्था विस्तारित होते त्यातनं अपॉर्च्युनिटीज तयार होतात, सगळ्या क्षेत्रात तयार होतात. आज जर या आपल्या समजा आपण चांगल्या इन्स्टिट्यूशन्स उभ्या केल्या, चांगले त्यांना शिकवण दिली, पण अपॉर्च्युनिटीजच नसतील तर वेस्टफुल अशा प्रकारचं मानव संसाधन तयार होईल. त्यामुळे ती लायबिलिटी न तयार होता ती एक कॉन्ट्रीब्यूट करणारं ह्युमन रिसोर्स आपल्याला कसा तयार करता येईल या दृष्टीनं हे $1 ट्रिलियन विचार आपण केला आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की जी गती आपण पकडलेली आहे ती गती आपण योग्य प्रकारे सस्टेन करू शकलो तर विल बिकम द फर्स्ट $1 ट्रिलियन इकॉनॉमी. सर, यातला माझा जो एक मुद्दा सुटून जातो तो असा की ह्यासाठी ऍडमिनिस्ट्रेशनला कशा पद्धतीनं तुम्ही, कारण ती एक व्यवस्था आहे की जी 50, 60, 70 वर्ष अस्तित्वात आहे, त्यांना विशिष्ट पद्धतीनंच काम करायची सवय आहे. तुम्हाला $1 ट्रिलियन उद्देश आहे, पण मला माहिती आहे की माझी रिटायरमेंट 60च आहे, तर मी कशाला तुमच्यासाठी धावू? तर ह्या ऍडमिनिस्ट्रेशनला तुम्ही कशा पद्धतीनं स्पीडअप कराल? नाही, मुळातच माझं मत असं आहे की ॲडमिनिस्ट्रेशन किंवा टेक्नॉलॉजी या दोन्ही गोष्टी या घोड्यासारख्या आहेत. जो घोडेस्वार असतो त्याने मान ठोकायची आणि त्याला गती द्यायची. त्याच्यामध्ये क्षमता असेल तर ॲडमिनिस्ट्रेशन नीट चालतं. जसं अनेक वेळा लोक टेक्नॉलॉजीला घाबरतात. मी नेहमी सांगतो की टेक्नॉलॉजी घोड्यासारखी आहे, त्याच्यावर बसलं की त्याचा उपयोग तुम्ही करू शकला. अलीकडच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बद्दल खूप चर्चा होते आणि लोक म्हणतात की AI मुळे अनेक अडचणी येतील, अनेक निगेटिव्ह डिस्ट्रप्शन्स देखील येऊ शकतात. पण त्याचा पॉझिटिव्ह उपयोग करण्याची क्षमता जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही जी तुमची विकासाची गती आहे ती 10 पटीने वाढवू शकता. त्याच्यामुळे मला असं वाटतं की यापूर्वीचाही मला अनुभव आहे, शेवटी ॲडमिनिस्ट्रेशन तेच असतं, राज्यकर्ते बदलत असतात. राज्यकर्त्यांनी ॲडमिनिस्ट्रेशनचा कसा उपयोग केला. 10 वर्षामध्ये मोदीजींनी दिल्लीचं ॲडमिनिस्ट्रेशन बदलून टाकलं. ज्या दिल्लीमध्ये लोक असं म्हणायचे की दिल्लीचं राजकारण म्हणजे ठगांचं राजकारण आहे, दलालांचं राजकारण आहे, आता तिथे ठगही सापडत नाही, दलालही सापडत नाही. त्यामुळे नेत्यामध्ये क्षमता असली तर तो ते बदलू शकतो. मला विश्वास आहे की फॉर्च्युनेटली महाराष्ट्राचं जो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप आहे हा फार जुना आहे. आमची ब्युरोक्रेसी जुनी आहे. हे म्हणजे त्यांची माफी मागून सांगतो, दे आर कॉम्प्लेसंट. कारण गेल्या अनेक वर्षामध्ये आमच्या ब्युरोक्रेसीला हे माहिती आहे की आपण चांगलेच आहोत आणि त्यामुळे अलीकडच्या काळात खूप लोकांमध्ये नवीन करण्याची इच्छाच दिसत नाही. चांगले आहोत म्हणता इतर लोक अजून चांगले व्हायला लागले, तुमच्या पुढे जायला लागले, हे लक्षात येत नाही. त्यामुळे ती कॉम्प्लेसन्सी जर थोडी दूर करता आली तर मला असं वाटतं की बेस्ट ऑफ द ब्युरोक्रेसी इज विथ महाराष्ट्र. त्यामुळे निश्चितपणे त्यांच्या माध्यमातून काम करता येईल आपल्याला.
थँक्यू व्हेरी मच. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स हा इथं जमलेल्या अनेकांच्या दृष्टीनं एक कळीचा मुद्दा राहतो. माझ्या पुढच्या प्रश्नाकडे येतो, ज्याच्याबद्दल गेल्या 2.5 वर्षांमध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रात खूप गंभीरपणानं राजकारण झालं. गंभीर सगळ्यांनीच केलं असं नाही. तो विषय होता गुंतवणुकीचा. गुंतवणुकीच्या आकड्यांचा राजकारणात आरोप प्रत्यारोपासाठी वापर करायची घटना महाराष्ट्रात 50-65 वर्षांमध्ये पहिल्यांदा या 2.5 वर्षांमध्ये घडली. गुंतवणुकीचे खूप मोठे आकडे येतात. तुम्ही सातत्यानं ते एक बाजूनं ते डिफेंड केलेले आहेत. या मधल्या काळात अगदी एक 8 दिवसांपूर्वी सुद्धा तुम्ही महाराष्ट्राच्या गुंतवणुकीचे आकडे घोषित केले. 1,29,000 कोटी गेल्या 6 महिन्यांमध्ये आले. हे आकडे मोठे खूप असतात, सामान्य लोकांपर्यंत त्या आकड्यांचा अर्थ पोहोचत नाही. आणि जोपर्यंत एक सामान्य मतदार म्हणून किंवा नागरिक म्हणून मला प्रकल्प रस्त्यावर दिसत नाहीत, MIDC मध्ये सतत हालचाल दिसत नाही, तोपर्यंत मला ते आकडे फिशी वाटतात. तर हे गुंतवणुकीचे आकडे प्रत्यक्षात कुठल्या सेक्टरमध्ये तुम्हाला असं वाटतं की पुढच्या 5 वर्षांमध्ये प्रत्यक्षात MIDC मध्ये महाराष्ट्रातल्या गावागावांमध्ये दिसायला लागतील? बघा, पहिल्यांदा तर तुम्ही 8 दिवसापूर्वीचं जे माझं ट्विट होतं हे FDIचे आकडे आहेत. आणि FDIचे आकडे हे जेव्हा ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंट होते तेव्हाच ते आकडे अपलोड होतात. कारण हे आकडे RBI त्या ठिकाणी घोषित करतं आणि दॅट फंड फ्लो हॅज टू कम टू द कंट्री. त्यामुळे ते आकडे जे असतात FDIचे ते इन्व्हेस्टमेंट झाल्यानंतरचे आकडे आहेत. म्हणजे हे प्रपोज इन्व्हेस्टमेंट्स नाही आहेत, या झालेल्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत. तर त्याच्यामध्ये आपण नंबर 1 आहोत. आणि यावर्षी तर पहिल्या 6 महिन्यामध्ये, म्हणजे मागच्या वर्षी आपण नंबर 1 होतो, पण मागच्या वर्षी जेवढा FDI आपण आणला होता त्याच्या 90% FDI पहिल्या 6 महिन्यातच आपण आणला आहे. म्हणजे दिस इयर वी आर गोइंग टू क्रिएट अ रेकॉर्ड. याच्या व्यतिरिक्तही खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट येते आहे. आता तुम्ही जे म्हणालात नॉर्मल जी इन्व्हेस्टमेंट आपली असते, तर या इन्व्हेस्टमेंटमध्ये साधारणपणे देशामध्ये जे MOUs होतात, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग जे होतात, तर त्याचा ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंटमध्ये परिवर्तित होण्याचा जो देशातला ॲव्हरेज आहे दॅट इज 35%. पण महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर दॅट इज 55%. महाराष्ट्रामध्ये ते 55% होतं. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आणि आपण जर बघितलं असेल तर गेल्या 2-2.5 वर्षामध्ये आम्ही ज्या घोषणा केल्या इन्व्हेस्टमेंटच्या, जवळजवळ सगळ्यांचे LOI आम्ही इश्यू करून टाकले आहेत. म्हणजे जमिनीचे अलॉटमेंट झाले आहेत, त्यांच्याशी सगळे करार झालेले आहेत आणि त्यांनी ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंट देखील सुरू केलेलं आहे. सो आता जर आपण विचार केला तर मोस्टली MOUs जे होतात हे सिरियस इन्व्हेस्टमेंट्स आहेत. पूर्वी हे खरं होतं की एक 10-15 वर्षापूर्वी MOU करण्याची एक फॅशन होती, पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही. आता इन्व्हेस्टरला देखील वेळ नाही आहे तुमच्याशी उगाच चर्चा करायचा, आणि आम्हालाही वेळ नाही आहे. म्हणजे वी एव्हरीडे एन्काउंटर सो मेनी सिरियस इन्व्हेस्टर्स की आम्हाला एका मिनिटात लक्षात येतं की याला नुसता फोटो काढून घेण्याकरता इन्व्हेस्टमेंट करायची आहे की ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंट हा करणार आहे. सो महाराष्ट्रामध्ये हा रेट आता देशात सगळ्यात जास्त आहे. आपण या रूममध्ये हॉलमध्ये आहोत आणि इथं पुण्याची ओळख जशी शिक्षण आहे, IT आहे, तशी गेल्या 20 वर्षातली ओळख ऑटोमोबाईल हब म्हणून सुद्धा आहे. ऑटो हब या चाकणमध्ये तयार झालं आणि जगभरात आपण इथून गोष्टी पाठवू शकलो, कार. पण ऑटो इंडस्ट्री गेल्या 3 वर्षांमध्ये झपाट्यानं बदलली आणि आता EV हा सगळ्यात मोठा ऑटो इंडस्ट्रीला एका बाजूनं ट्रान्सफॉर्मेशनच्या स्टेजला आपण आलेलो आहोत. सरकार म्हणून, महाराष्ट्र सरकार म्हणून तुम्ही या ऑटोमोबाईलच्या ट्रान्झिशनकडे कसं बघताय? कारण महाराष्ट्रामध्ये 7% आपल्या GDPच्या राहतो. तर या इंडस्ट्रीकडे आपण कसं बघताय आणि त्यासाठी तुमचं 5 वर्षाचं धोरण काय असणार आहे? मुळातच हे खरं आहे की ऑटो सेक्टरमध्ये महाराष्ट्र हा नेहमी समोर राहिलेला आहे. आपण एक प्रकारे ऑटोमोबिलचं एक ग्रोथ इंजिन म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं गेलं, आणि आता अर्थातच EVकडे मोठ्या प्रमाणात ट्रान्झिशन होतं आहे. आणि म्हणून हे लक्षात आल्याबरोबर आपण EV पॉलिसी आपली तयार केली आणि वी स्टार्टेड अट्रॅक्टिंग इन्व्हेस्टमेंट्स इन EV. आणि आपल्याला माहिती आहे की पहिलं इन्व्हेस्टमेंट महिंद्रानी आपल्याकडे केलं EVमध्ये, आणि त्याच्यानंतर EVतले इन्व्हेस्टमेंट आता सगळ्यात जास्त आपल्याकडे होत आहेत. म्हणजे मध्यंतरी हुंडाईचं आपल्याकडे आलं, त्याच्यानंतर टोयोटा किर्लोस्करचं आपल्याकडे आलं, त्याच्यानंतर मर्सिडीज बेन्झ आपल्याकडे. सो EVच्या क्षेत्रामध्ये जे काही ऑल न्यू इन्व्हेस्टमेंट्स वी आर एबल टू कॅच दॅम. आणि मला सांगताना आनंद वाटतो, आपले लोक
आपल्याकडनं कोणी गुजरातला गेलं आणि कोणी कुठे गेलं आहे फार बोलतात, जे गेलं नाही तरी बोलतात. पण कर्नाटकातनं किंवा बंगलोरमधनं आपल्याकडे येत आहेत, तमिळनाडूमधनं आपल्याकडे येत आहेत किंवा इतर राज्यातनं आपल्याकडे येत आहेत आणि आपल्याकडे ईव्हीची इकोसिस्टीम तयार होतीये, हे मात्र फारसं कोणी सांगत नाही. आणि आत्ता म्हणजे ज्यांच्याशी आमच्या चर्चा चाललेल्या आहेत, तर ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात ऑटोमोबिल्स ॲज वेल ॲज बॅटरी, कारण बॅटरी हा एक महत्त्वाचा विषय त्याच्यातला आहे, हा बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग या दोन्ही क्षेत्रात माझं मत असं आहे की पुढच्या 2-3 वर्षामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असेल, इतक्या मोठ्या प्रमाणात ही गुंतवणूक येते आहे. आणि आता एक चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर हा देखील महत्त्वाचा विषय आहे, कारण तुम्ही जर ईव्हीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात शिफ्ट होणार असाल तर चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर असलं पाहिजे. त्याची एक फर्स्ट पॉलिसी आपण तयार केली होती, आता सेकंड पॉलिसी आम्ही तयार करतोय. आमचा प्रयत्न आहे की जवळजवळ सगळ्या हायवेजवर, पूर्वी आपण पेट्रोल पंप ठेवायचो, पण आता पेट्रोल पंपासोबत आपल्याला चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर देखील ठेवलं पाहिजे. तर त्याची एक चांगली पॉलिसी आम्ही तयार करतो आहोत. आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला आज म्हणजे हे मार्केट ज्या वेगानं वाढत आहे, तर 2030 साली आपल्यासमोर मोठा प्रश्न निर्माण होईल जर आपण हे चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं नाही. आणि त्या दृष्टीने देखील मोठ्या प्रमाणात आपलं काम चाललेलं आहे. चार्जिंग हा एक तुम्ही बोलता बोलता असं म्हटलात की टीका होते आउट ऑफ द मी मधल्याच मला मनात आला म्हणून विचारतोय प्रश्न हा की खरंच महाराष्ट्रातनं उद्योजक गुजरातमध्ये गेले का? बघा, असं आहे की महाराष्ट्रातनं कोणी गेलं नाही, पण याचा अर्थ इतर राज्यांमध्ये उद्योजकच येणार नाहीत का? आज पूर्वी असं होतं की सुरुवातीला महाराष्ट्र एक नंबर होता, इतर फारशी कोणाची कॉम्पिटिशन नव्हती. तमिळनाडू आला, मग कर्नाटक आला, मग गुजरात वेगानं पुढे आला, मग दिल्लीच्या जवळपासचा सगळा एरिया पुढे आला. आज 10 राज्य अशी आहेत, 10 की जी कॉम्पीट करतायत. त्यामुळे आज देशाची GDP ग्रोथ इतकी वेगानं होते. आपला हिस्सा तर 14% आहे ना त्याच्यामध्ये. याचा अर्थ इतर राज्य देखील त्याच्यामध्ये काही ना काही कॉन्ट्रीब्यूट करतायत, म्हणून GDP ग्रोथ इतक्या मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे त्याही राज्यांमध्ये काही ना काही प्रमाणात चांगली इन्व्हेस्टमेंट्स आल्या, पण आपल्याकडनं कोणी तिकडे चाललंय हे मात्र खरं नाही आहे. हे मला असं वाटतं की थोडं, आणि अनेक वेळा काय होतं की 3-4 राज्यांमध्ये ते चर्चा करून जातात आणि मग कुठल्या तरी एका राज्यामध्ये ते जातात. याचा अर्थ इतर 3 राज्यातनं ते त्या राज्यात गेले असं नाही आहे. म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्राचं मॅग्नेट असं आहे की महाराष्ट्रातनं कोणी बाहेर जात. अगदी महाराष्ट्रातनं कोणी बाहेर जाऊही नये. माझा पुढचा प्रश्न असा आहे की शिक्षण ह्या क्षेत्राकडं महाराष्ट्राकडं आज नाही तर गेले 40-50 वर्ष खूप गांभीर्यानं देश म्हणून पाहिलं गेलं. आज घडीला महाराष्ट्रात 73 विद्यापीठ आहेत, त्यापैकी सरकारही 23 चालवतंय. पण शिक्षण क्षेत्रामध्ये NEP पासून ते स्किलिंगपर्यंतचे रिफॉर्म्स ज्या गतीनं व्हायला हवेत त्या गतीनं सरकार म्हणून राबवताना कमी पडताना दिसतं. तुमचा शिक्षणाकडे बघायचा दृष्टिकोन काय आहे? यालाच एक पोट प्रश्न असा आहे की आपण शिक्षण म्हटलं की फक्त रोजगाराशी जोडतो आणि आम्ही ज्यावेळी फक्त सकाळ म्हणून एखादं माध्यम समूह म्हणून नव्हे, शिक्षणाचा संस्कार म्हणून सुद्धा विचार करतो. फक्त रोजगार नव्हे तर मला एक चांगला माणूस घडवणारा, संस्कार देणारा, चांगला माणूस घडवणारं शिक्षण, अशा अर्थानं आपल्या मनामध्ये काय योजना आहेत? मला असं वाटतं की NEPनी सगळ्यात मोठं परिवर्तनच हे आणलं आहे की केवळ मानव संसाधन तयार करायचं नाही आहे, तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये एक प्रकारे जो तुम्ही संस्कार म्हटला किंवा ज्या भावना म्हटल्या, म्हणजे आपल्या युनिव्हर्सिटीजनी मशीन क्रिएट करू नये, ह्युमन्स क्रिएट करावे. हा जो आपला प्रयत्न आहे तो NEPमध्ये मला असं वाटतं त्याच्यावर भरपूर जोर दिलेला आहे. आणि आता NEP रुजवण्याकरता मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यामध्ये आपण प्रयत्न सुरू केलेले आहेत. बघा, काय असतं की कुठल्याही प्रकारचं परिवर्तन हे खूप वेगानं होत असं नाही, आणि शिक्षण क्षेत्रामध्ये तर परिवर्तन करताना मोठ्या प्रमाणात काही अडचणी असतात, संघटना असतात, संघटनांना पहिल्यांदा तुम्हाला कन्व्हिन्स करावं लागतं, त्यांचे काही मुद्दे असतात, आणि शेवटी एक नवीन व्यवस्था स्वीकारायची तर 40 वर्षाचा, 45 वर्षाचा, 50 वर्षाचा जो व्यक्ती आहे त्याला जेव्हा तुम्ही प्रशिक्षित करणं सुरू करता तर त्याला पहिल्यांदा रिझेंटमेंट असतं प्रशिक्षणाचं, मग नंतर हळूहळू ते रिझेंटमेंट निघून जातं आणि तो प्रशिक्षित होतो. त्यामुळे एका व्यवस्थेकडनं दुसऱ्या व्यवस्थेत जाताना
त्यातले काही प्रॉब्लेम्स असतात, ते प्रॉब्लेम्स आपण सहन करतोय. पण मला एक गोष्ट सांगितली पाहिजे की यातही आपण महाराष्ट्राची जी वाटचाल आहे ती कशी आहे, तर आता उच्च शिक्षणामध्ये साधारणपणे 2013-14 साली जर आपण बघितला तर आपला जो ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ होता, की जो एक मानक आपण मानतो की किती जण उच्च शिक्षण घेतात, तर तो डेव्हलप्ड नेशन्समध्ये तो 50% आहे. आपला तो 2013-14 साली महाराष्ट्राचा होता, म्हणजे पुरोगामी महाराष्ट्र, प्रगत महाराष्ट्र असं आपण सातत्याने म्हणतो, तो होता 12%. तो गेल्या 10 वर्षामध्ये आपण 12%वरनं 35%वर आणू शकलो आहे. त्यामुळे एक क्वांटम जंप आपण त्याच्यामध्ये घेतलेली आहे. आता त्यामध्ये आपल्याला 35%वरनं 50%कडे जायचं आहे. आणि विशेषतः आपण उच्च शिक्षणामध्ये केंद्र सरकारने देखील मोठ्या प्रमाणात त्या संदर्भात लिबरलायझेशन केलं, दारं खुली केली. मला असं वाटतं की खाजगी विद्यापीठं आणि त्यातही चांगली खाजगी विद्यापीठं ही सर्वात जास्त आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण तयार करू शकलो. आज आपण पुण्यात आहोत म्हणून सांगतो की पुण्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळी विद्यापीठं आपण जी काही तयार झाली, याच्यामुळे एक गुणवत्ता देखील वाढली. कारण आपण ज्यावेळेस शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये बघितलं तर त्यावेळेस सुरुवातीपासनं आपण असं म्हणत होतो की या क्षेत्रामध्ये ॲक्सेसिबिलिटी पण असली पाहिजे आणि क्वालिटी पण असली पाहिजे. सो ॲक्सेसिबिलिटी करता जे एक्सपान्शन आपण केलं, इन्क्ल्युजन केलं, पण त्याच्यासोबत जोपर्यंत एक्सलन्स येत नाही तोपर्यंत एक क्षेत्र नुसतं डिग्री वाटणारं क्षेत्र होतं. तर मला असं वाटतं त्याकडे भरपूर आपण आता बदल झालेला आहे. म्हणजे आताची पिढी ही मी याकरता भाग्यवान मानतो की NEPमुळे त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करता येतात. म्हणजे ज्या पिढीत मी होतो किंवा तुम्ही असाल त्या पिढीला कॉमर्सला गेलं तर कॉमर्सच करावं लागायचं, इंजिनिअरिंगला गेलं तर इंजिनिअरिंगच करावं लागायचं, दुसरं स्वप्न पूर्ण करता येत नव्हतं. आज ते करता येत आहे. मल्टी टॅलेंटेड व्यक्तिमत्व आपल्याला तयार करता येतात आणि त्याकरताची सगळी फ्रेमवर्क्स जी आहेत ती आपण तयार केलेली आहेत. आता आपल्या युनिव्हर्सिटीने ते लागूही केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं की गेल्या 5-10 वर्षामध्ये आपण NAAC ॲक्रेडिटेशन असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची मानकं असतील, याचं कंपल्शन केल्यामुळे पूर्वी असं होतं की परमिशन घ्यायची आणि गोठ्यामध्ये कॉलेज उघडायचं, ही जी प्रवृत्ती होती ती प्रवृत्ती हळूहळू संपायला लागली आहे. आता कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारायला लागलं आहे, कॉलेजची क्वालिटी सुधारायला लागली आहे, मानव संसाधन देखील त्या ठिकाणचं जे आहे ते इम्प्रूव्ह होत आहे. सो मला असं वाटतं की शेवटी आपल्याला जर $1 ट्रिलियन इकॉनॉमी करायची असेल, $1 ट्रिलियन इकॉनॉमी करता पैसे लागत नाहीत, त्याच्याकरता ह्युमन रिसोर्स लागतो. कारण आज टेक्नॉलॉजीच्या जगतामध्ये कॅपिटल हे बॅकसीटवर गेलं आहे. म्हणजे 21व्या शतकामध्ये कॅपिटल सुरुवातीला किंवा 20व्या शतकामध्ये कॅपिटल हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय होता. पण आता 21व्या शतकामध्ये कॅपिटलपेक्षा टेक्नॉलॉजी आणि ह्युमन रिसोर्स याला महत्त्व अधिक आलेलं आहे. त्यामुळे तशा प्रकारचा ह्युमन रिसोर्स तयार करणं ही आपल्या शिक्षण पद्धतीची खरी गरज आहे आणि तो प्रयत्न आमचा आहे. म्हणून आपण जर बघितलं असेल तर गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये भरपूर बदल आपण केला आहे, पण तरी देखील अजून भरपूर बदल करावा लागणार आहे. शिक्षणाच्या अनुषंगानेच एक प्रश्न आहे. तुमच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये 2014मध्ये तुम्ही महाराष्ट्रात पहिल्यांदा कौशल्य विकास मंत्रालय आणलं. आत्ता 2025 साली कौशल्यांमधली गॅप ही अधिकाधिक वाढताना दिसते. तुम्ही पुढच्या 5 वर्षाचं नियोजन म्हणून ह्या मंत्रालयाकडे आणि ह्या एकूण कौशल्य विकासाकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघताय? बघा, ही कौशल्य विकास मंत्रालय ही काळाची गरज काय आहे, कारण जॉब मार्केट जेवढ्या वेगानं बदलत आहे तेवढ्या वेगानं त्या जॉब मार्केट करता ह्युमन रिसोर्स तयार करणं हे आपल्या व्यवस्थेला माहिती नाही आहे. आपली व्यवस्था लवचिक नाही आहे. उदाहरणादाखल आपण आपल्या पारंपरिक युनिव्हर्सिटीचा जर विचार केला तर त्या युनिव्हर्सिटीमध्ये एक कोर्स तयार करण्याकरता 4 वेगवेगळ्या प्रकारचे फोरम आहेत की जे फोरम त्याचा निर्णय करतात. आज आपण जर त्याचा विचार केला तर 3 वर्षांनी तो कोर्स बदलतो, तोपर्यंत बदललेला कोर्सही ऑब्सोलीट झाला असतो. त्यामुळे NEPमुळे आता आपल्याला ही जी फ्लेक्झिबिलिटी मिळालेली आहे किंवा जी क्रेडिट सिस्टीम सुरू झालेली आहे, याच्यामुळे आपल्याला आता जॉब मार्केटला अनुकूल अशा प्रकारचं जो स्किल आहे किंवा स्किल गॅप आहे ती दूर करण्याचा आपल्याला प्रयत्न करता येतो. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आपण स्किल मॅपिंग केलेलं आहे आणि ते मॅपिंग करून त्या गॅप्स ज्या आहेत या गॅप्स भरण्याकरता आपल्याला कशा प्रकारे प्रयत्न करता येतील. मग
ITIsच्या माध्यमातून आपल्याला करता येतील किंवा इतर आपले जे काही शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत त्याच्या माध्यमातून आपल्याला कसं करता येईल याचा प्रयत्न आपला चालला आहे. महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट आपण फॉर्च्युनेटली करू शकलो की विशेषतः टेक्निकल एज्युकेशनमध्ये आपण नेहमी पूर्वी म्हणायचो की इंडस्ट्री अकॅडमिया सोबत असला पाहिजे वगैरे, हे भाषणात असायचं पण ते होऊ शकत नव्हतं. पण ॲटलिस्ट आज आपण जे तंत्र शिक्षण आहे हे पूर्णपणे इंडस्ट्रीशी जोडलेलं आहे. म्हणजे आज आपले ITIs जे सरकारचे आहेत, प्रत्येक ITIचं कुठल्या तरी इंडस्ट्रीसोबत टायअप आहे. त्या इंडस्ट्रीकरता आपण काही ना काही मानव संसाधन तयार करतोय. तर मला असं वाटतं की ही जी स्किल गॅप आहे, उदाहरणादाखल देर वॉज म्हणजे एक स्टडी आला होता एक 3-4 वर्षापूर्वी की हे जे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स येत आहे, या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे 23 कोटी जॉब ऑपॉर्च्युनिटीज कमी होतील आणि 25 कोटी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज तयार होतील. पण ह्या ज्या 25 कोटी तयार होतील, हे जे 23 कोटी कमी झालेले आहेत यांनी जर स्किल अपग्रेडेशनचा विचार केला नाही तर या 25 कोटी करता ते लायक असणार नाही. त्याच्यामुळे लर्न, अनलर्न आणि रिलर्न हा जो काही एक मंत्र आहे त्या मंत्रावरच आता प्रत्येकाला चालावं लागेल आणि त्या अनुरूप आपल्याला कारवाई करावी लागेल. म्हणून मला असं वाटतं की आम्ही स्किल युनिव्हर्सिटी तयार केली. त्या स्किल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हब अँड स्पोक अशा प्रकारच्या पद्धतीनं आता आम्ही व्यवस्था उभ्या करतो, जेणेकरून जी काही स्किल्स आहेत आणि जी काही स्किल गॅप आहे ती आपल्याला भरता आली पाहिजे. आणि आपल्या जो एवढी तरुणाई आहे त्या तरुणाईच्या हाताला काम देण्याकरता कामही आहे, त्यांच्या दोघांमधला हा जो काही एक गॅप आहे तो गॅप भरण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. तुम्ही ज्यावेळी 2014ला, सॉरी मी की परत आपण 14चा उल्लेख करतोय, पण स्वाभाविक आहे कारण तुमची पहिल्या टर्मच्या कारकिर्दीबद्दल तुम्ही नसताना सुद्धा चर्चा सातत्यानं होत राहिलेली होती. पण 2014 नंतर तुम्ही स्टार्टअप हा एक शब्द महाराष्ट्रात आणला, रुजवला, इन्क्युबेशन सेंटरपासून सगळ्या क्षेत्रात काम सुरू केलं आणि आज 25,000 स्टार्टअप महाराष्ट्रात आहेत. पण स्टार्टअपमध्ये एकाच वेळी तमिळनाडू, कर्नाटक, आता त्यामध्ये तेलंगणा, आंध्र प्रदेश हे सुद्धा खूप स्ट्रॉंगली आघाडीवर जाताना दिसत आहेत. संख्यात्मक आजही महाराष्ट्र आघाडीवर आहे, पण दर्जात्मक दृष्ट्या साऊथकडं याचा खूप सारा ओढा दिसतोय. तर तुमचा स्टार्टअपकडं ह्या टर्ममध्ये काय दृष्टिकोन आहे? पहिल्यांदा तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो की 4च दिवसापूर्वी इंडिया स्टार्टअप यांनी आकडे घोषित केले स्टार्टअप्सच्या संदर्भात. आजपर्यंत आपण नंबर ऑफ स्टार्टअप्समध्ये पुढे होतो, पण व्हॅल्यूमध्ये, इन्व्हेस्टमेंटमध्ये बंगलोर पुढे होतं. मी सातत्याने सांगायचो की महाराष्ट्र हे स्टार्टअप कॅपिटल आहे. आत्ता 4 दिवसापूर्वी जे आकडे जाहीर झाले, नंबरमध्ये आणि व्हॅल्यूमध्ये आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये सगळ्या याच्यात महाराष्ट्र नंबर 1 आहे. सो नाव द रियल स्टार्टअप कॅपिटल ऑफ इंडिया इज नॉट बेंगलोर, इट्स नॉट हैदराबाद, इट इज महाराष्ट्र. इट इज मुंबई, पुणे अँड महाराष्ट्र. त्यामुळे ॲटलिस्ट या गोष्टीचं तरी क्रेडिट महाराष्ट्राने घेतलं पाहिजे की स्टार्टअपमध्ये आपण खूप वेगानं जातोय. आता याच्यामध्ये मुळामध्ये काही गोष्टी म्हणजे माझ्यासोबत जी लोक काम करतात त्या लोकांनी मोठ्या प्रमाणात रिसर्च या संदर्भात केला आणि एक गोष्ट अशी लक्षात आली की आपल्याकडे स्टार्टअप्समध्ये शेवटी स्टार्टअप मोठे का होतात, सिलिकॉन व्हॅली का मोठी झाली, तर सिलिकॉन व्हॅलीमध्ये इमिजिएटली इन्व्हेस्ट करणारे लोक आहेत, इन्व्हेस्टमेंटची कॅपॅसिटी आहे. स्टार्टअप ही एक अशी आयडिया असते की जी मार्केटेबल असते, जी स्केलेबल असते, पण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आलं तर ती स्केलेबल होऊ शकते आणि ती व्हॅल्यू क्रिएट करते, लोकांचं जीवनमान त्याच्यातनं बदलत असतं. तर ती इन्व्हेस्टमेंटची जी कॅपॅसिटी आहे ही कॅपॅसिटी समजा महाराष्ट्र आहे, मुंबई आहे, मुंबईमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना मुंबईचा जो इन्व्हेस्टर आहे त्याचं पहिलं प्रेम हे स्टॉक मार्केट आहे. तो म्हणजे मुंबईमध्ये इतका पैसा स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट होतो, त्यातला 5-7% पैसा जरी स्टार्टअपकडे आपण वळवू शकलो तर स्टार्टअपची आजची जी व्हॅल्यू आहे आमची ही आपण दुप्पट करू शकतो. त्यामुळे पुढच्या काळामध्ये आमचा प्रयत्न असा असणार आहे की ही जी काही इकोसिस्टीम आपल्याकडे आहे इन्व्हेस्टर्सची, या इकोसिस्टीमला कन्व्हिन्स करणं की तुम्ही त्या ठिकाणी स्टार्टअपमध्ये इन्व्हेस्ट करा. आता परवा मी पुण्याला आलो होतो आणि परवा पुण्याला आलो असताना डिफेन्सचं एक पुण्याला मोठं एक्झिबिशन होतं. त्या एक्झिबिशनमध्ये डिफेन्स स्टार्टअप्सचे स्टॉल होते.
त्यातल्या एका स्टॉलवर मी गेलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की 2018 साली तुम्ही फंड ऑफ फंड तयार केला होता स्टार्टअप्सचा डिफेन्स करता, त्यातनं माझं स्टार्टअप सुरू झालंय. देर आर 300 स्टार्टअप्स की जो 2018ला मी महाराष्ट्र सरकारचा फंड ऑफ फंड तयार केला होता, त्यातनं 300 स्टार्टअप डिफेन्स सेक्टरमधले तयार झालेले आहेत की जे डिफेन्स करता आज काम करतायत. सो ही एक अशी इकोसिस्टीम आहे की जी रोजगारही मोठ्या प्रमाणात तयार करते, व्हॅल्यूजही तयार करते. आणि स्टार्टअपचं सगळ्यात महत्त्वाचं जर काही म्हणजे मी नेहमी सांगतो की व्हॉट इज अ ट्रान्सफॉर्मेशन. तर आपण लहान होतो तेव्हा लोक म्हणायचे म्हणजे एखाद्याला तू काय टाटा बिर्ला आहे का, म्हणजे कोणी श्रीमंत कोण तर टाटा बिर्ला. मग आज म्हणतात तू काय अडाणी अंबानी आहे का. पण टाटा बिर्ला अडाणी अंबानी व्हायला जनरेशन्स लागतात. स्टार्टअपमध्ये शक्ती आहे की काल स्टार्टअप सुरू केलं आणि 3 वर्षात तो युनिकॉर्न आहे आणि 5 वर्षामध्ये तो कॉम्पीट करतोय जगातल्या पहिल्या 100 लोकांच्या यादीमध्ये येण्याकरता. ही जी काही स्टार्टअपची क्षमता आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की आज आपण पाहतोय आता मुंबई पुण्यापुरतं स्टार्टअप मर्यादित, अर्थात मुंबई आणि पुणे आपलं स्टार्टअपचं मॅग्नेट आहे, आपल्याला त्याचा आनंदही आहे. पण आज आपल्या टियर 3 सिटीज ज्या आहेत, टियर 2 आणि 3 सिटीज ज्या आहेत, इथेही स्टार्टअप इकोसिस्टीम तयार झालेली आहे आणि ब्राईट माइंड्स हे सगळीकडेच आहेत. त्यामुळे ते नवीन नवीन त्याच्यामध्ये प्रयोग करतायत. आपलं काम एवढंच आहे की अशा प्रकारच्या स्टार्टअप्सला आपल्याला त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट्स म्हणजे त्याला इन्व्हेस्टर्स मिळवून देणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे. मागच्या काळामध्ये आम्ही काय हॅकॅथॉन्स घेतल्या होत्या, त्याच्यातनं जे सोल्युशन्स आम्हाला सरकारकरता देखील मिळाले ते अमेझिंग सोल्युशन्स आहेत. त्यामुळे ही एक मला असं वाटतं एक फार वेगळी दुनिया आहे. तर या दुनियेमध्ये महाराष्ट्र नंबर 1 वर चाललेला आहे. याला आता अजून आपल्याला कसं नर्चर करता येईल हा आमचा प्रयत्न असणार आहे. अगदी आपण 100% या पुण्यामध्ये बसलोय जिथे युनिकॉर्नची संख्या महाराष्ट्रातली सर्वाधिक आहे. त्यामुळे स्टार्टअपमध्ये आपण जेवढं पुढे जाऊ तेवढा शहर म्हणून, जिल्हा म्हणून आणि हा विभाग म्हणून सुद्धा फायदा होईल. एक प्रश्न असा आहे की ज्याच्याबद्दल महाराष्ट्रात 40-50 वर्षाहून अधिक काळ बोललं गेलं. पुन्हा एकदा तुम्ही आधीच्या सरकारमध्ये त्याच्यासाठी काही प्रयत्न केले, त्याच्यावर उपाययोजना शोधण्यासाठी प्रयत्न केले. तर तो प्रश्न आहे शेती आणि पाण्याचा. महाराष्ट्र हा दुष्काळी भाग आहे. महाराष्ट्राचा बहुतांश भाग दुष्काळी आहे. जलयुक्त शिवारसारखी योजना आणली आणि त्याच्यानंतर आज पुन्हा 10 वर्षानंतर आपल्याला दुष्काळ, शेती ह्याच विषयावर बोलावं लागतंय. ह्या टर्ममध्ये असं तुमच्या डोळ्यासमोर काय आहे की ज्यातून महाराष्ट्र कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करता येईल? बघा असं आहे की एक महाराष्ट्राबद्दल आपण समजून घेतलं पाहिजे की महाराष्ट्राचा 52% एरिया 52% हा अवर्षण प्रवण आहे. त्याच्यामुळे दुष्काळ हा महाराष्ट्राच्या 5वीला पुजला आहे. पण त्या दुष्काळातनं बाहेर निघता येईल का, तर निश्चितपणे निघता येईल. आणि म्हणूनच आपण ज्यावेळेस जलयुक्त शिवार ही योजना सुरू केली तर या योजनेचा इम्पॅक्ट काय आहे हा मला सांगायचा की 2019चा एक वॉटर टेबलचा अहवाल हा 2020-21ला केंद्र सरकारने घोषित केला. आणि त्या अहवालामध्ये देशातल्या सगळ्या राज्यांचं सगळ्या वॉटर टेबल खाली गेला. फक्त महाराष्ट्र एक असं राज्य आहे की ज्याचा वॉटर टेबल वर आला. कारण आपण जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वॉटर कन्झर्वेशन केलं. आणि त्याचा परिणाम काय आहे तर मी नेहमी उदाहरण सांगतो की सांगोल्यासारख्या दुष्काळी भागामध्ये जेव्हा मी गेलो आणि त्यावेळेस माझा दौरा होता, 2018 सालची गोष्ट असेल किंवा 19ची असेल, तर त्या ठिकाणी मला एक शेतकरी आपल्या शेतीमध्ये त्या ठिकाणी घेऊन गेला आणि त्यांनी सांगितलं की हो माझ्याकडे काहीच होत नव्हतं, पण मी जलयुक्त शिवारमधनं थोडी शाश्वत सिंचनाची व्यवस्था केली आणि 25 लाख रुपयाचे ॲपल बेर ही मी माझ्या बागेमध्ये त्या ठिकाणी उगवू शकलो. तर हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते ट्रान्सफॉर्मेशन आपण केलं, ते सातत्याने करत राहणार आहे. आपण गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवारसारखी योजना केली. इतक्या मोठ्या प्रमाणात पब्लिक पार्टिसिपेशन त्याच्यामध्ये केलं. हे सगळं होत असताना आता त्याचं कंटिन्युएशन तर आम्ही करतोय. म्हणजे आता या टर्ममध्ये जलयुक्त शिवार टप्पा 3 किंवा 3.0 हा आम्ही सुरू करू. पण या रेजिममधला सगळ्यात महत्त्वाचा जर आमचा कुठला कार्यक्रम असेल तर म्हणजे शो स्टॉपर ज्याला म्हणतो आपल्या भाषेमध्ये, तर तो आहे नदीजोड प्रकल्प.
आपल्याकडे आपण नदीजोड प्रकल्पाबद्दल अनेक वर्ष बोलत होतो, पण त्याच्यात प्रगती होत नव्हती. मी 2019ला साधारणपणे एक 17-18 पासून प्रयत्न करत करत त्याचे सगळे जे काही स्टॅट्युटरी गोष्टी आहेत त्या करत 2019ला त्यातला पहिला निर्णय घेतला. त्यानंतर मग सरकार गेलं, त्यानंतर त्याच्यात काही झालं नाही. पुन्हा सरकार आलं. फॉर्च्युनेटली वॉटर रिसोर्स खातं माझ्याकडे होतं. मग मी त्यातल्या स्टॅट्युटरी गोष्टींकडे लक्ष द्यायला लागलो आणि त्या सगळ्या कंप्लीट केल्या. आणि सगळ्या कंप्लीट करून 4 नदीजोड प्रकल्प, म्हणजे त्यातला एक नदीजोड प्रकल्प जर आपण, मी एकाचाच उल्लेख करतो की विदर्भातला वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प. हा प्रकल्प काय आहे तर वैनगंगेपासनं नळगंगेपर्यंत 500 किलोमीटरची नदीच तयार करतोय आपण. आणि 62 TMC पाणी हे त्या ठिकाणी 500 किलोमीटर ट्रॅव्हल होऊन येणार आहे. आणि याच्यामध्ये नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, वाशिम, म्हणजे जवळजवळ विदर्भातले 7 जिल्हे हे पूर्णपणे दुष्काळमुक्त होत आहेत. 62 TMC पाणी त्या ठिकाणी आणि 10 लाख एकर जमीन ही ओलिताखाली येणार आहे. तर आता याचं फर्स्ट टेंडर आम्ही ऑलरेडी काढलेलं आहे. जनरेशनल प्रोजेक्ट आहे, 7 वर्ष 8 वर्षाला लागतील. पण त्याच्यानंतर या सगळ्या भागामध्ये दुष्काळ नावाची गोष्टच आपल्याला दिसणार नाही. किंबहुना केवळ शेती नाही, उद्योगाकरता देखील पाणी उपलब्ध असेल, पिण्याचं पाणी उपलब्ध असेल. आणि हे सगळं पाणी जे आहे हे समुद्रात वाहून जाणारं पाणी आहे. तसंच आता आपण दुसरी जी योजना तयार केली आहे, कारण आपल्याला माहिती आहे, आपण नेहमीच आपल्या उत्तर महाराष्ट्र वर्सेस मराठवाडा अशा प्रकारचा एक विवाद चालू असतो. कारण गोदावरीचं खोरं आहे, तुटीचं खोरं आहे. गोदावरीच्या खोऱ्यामध्ये वाहून जाणारं 54 TMC पाणी जे समुद्रात वाहून जातं, ते 54 TMC पाणी आणायचं, त्या संदर्भातला जो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट आपण त्या ठिकाणी आता मंजूर केला. त्याचे आपण सगळे स्टॅट्युटरी मान्यता दिल्यात आणि अन्वेषणचं टेंडर काढलंय. त्याचंही काम आपण चालू करतोय. नारपार गिरणा म्हणजे गिरणेच्या खोऱ्यामध्ये हे पाणी आणायचं. त्यामुळे जे समुद्रात वाहून जाणारं पाणी आहे अशा 4 प्रमुख नदीजोड प्रकल्पांना आपण मान्यता दिलेली आहे. माझा अंदाज आहे की त्याचं ॲक्च्युअल काम सुरू व्हायला अजून वर्षभर लागेल, जमिनीवर वर्ष सव्वा वर्ष लागेल. त्यानंतर 4 वर्षात 5 वर्षात ॲक्च्युअल त्याचा फायदा मिळणं सुरू होईल. पण ही प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातला दुष्काळ हा भूतकाळ असेल. आणि महाराष्ट्रातलं आपण जे म्हणायचो की 52% महाराष्ट्र अवर्षण प्रवण आहे. ठीक आहे, पाऊस कमी पडेल, पण पाण्याची कमतरता मात्र महाराष्ट्रात असणार नाही. आणि हे आपण करून दाखवलं. म्हणजे असं नाही आहे की आज तुम्ही बघा, पश्चिम महाराष्ट्रातला जो सगळा दुष्काळी भाग होता, म्हणजे पूर्वी माणदेश दुष्काळाकरता त्याची ओळख होती आणि दुष्काळाच्या कथा लिहिल्या गेल्या माणदेशाच्या. आज माणदेशामध्ये आम्ही पाणी पोचवलं. आज त्या ठिकाणी पाणीदार अशा प्रकारची परिस्थिती आहे. तिथले तलावाच्या तलाव आम्ही भरून टाकतो. त्यामुळे शक्य आहे, हे आम्ही करून दाखवलं आहे, हे आम्ही करून दाखवणार आहोत. त्यामुळे हे 5 वर्ष महाराष्ट्राच्या दुष्काळ मुक्तीला आम्ही डेडिकेट केले. त्यातला तुम्ही जो शब्द वापरला करून दाखवणार आहे, हा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण जलयुक्त शिवार 3.0 हा लोकांच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा, शेतकऱ्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा भाग आहे. यातला पायाभूत सुविधांच्या एक शेवटच्या मुलाखतीच्या टप्प्याकडे मी येतो आणि मी सगळ्यांना विनंती करतो ज्यांना प्रश्न विचारायचे, सर काही निवडक प्रश्न योगेश देशपांडे विचारतील. आपले प्रश्न व्हॉलेंटिअरकडे द्या, हात वर करून लिहून फक्त व्हॉलेंटिअरकडे प्रश्न द्या, म्हणजे त्यातले निवडक प्रश्नच विचारता येतील. पायाभूत सुविधांच्या प्रकल्पाकडे येतो मी. पायाभूत सुविधांचे मोठे प्रकल्प महाराष्ट्रात तुम्ही आणले, पूर्ण करून दाखवले. समृद्धी महामार्ग त्याचं प्रतीक आहे. पण त्या प्रकल्पातनं एक अशीही जाणीव तयार झाली लोकांमध्ये, भावना, विशेषतः ज्यांच्या जमिनीतून हा प्रकल्प गेला त्या ग्रामीण महाराष्ट्राचा, की याचा आम्हाला लाभ होत नाही. मग त्याचा परिणाम म्हणून समृद्धी महामार्ग पूर्ण झाल्यानंतर शक्तीपीठ ज्यावेळी महामार्ग आला त्यावेळी त्याला वारंवार विरोध झाला, त्याच्यावरून खूप मोठं राजकारण झालं आणि तो जवळपास थांबल्यात प्रकल्प, गुंडाळ्यात जमा आहे. तर ह्या स्वरूपाचे मोठे पायाभूत सुविधांचे प्रकल्प आणताना तुम्ही ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्र जोडण्याचं काम कसं करू पाहता? पहिल्यांदा तर मी तुमचा कॉन्सेप्टच क्लिअर करतो की सगळ्यात जास्त फायदा समृद्धी महामार्गाचा ग्रामीण भागाला झाला. आणि म्हणूनच समृद्धी महामार्ग हे देशातलं उदाहरण आहे की 700 किलोमीटरचा ग्रीनफील्ड महामार्ग, या महामार्गाची सगळी जमीन
कुठलाही विरोध न होता 9 महिन्यामध्ये आम्ही अक्वायर केले. 9 months. इथे तर 5 किलोमीटरची जमीन अक्वायर होत नाही, 700 किलोमीटरची ग्रीनफील्ड सगळी. त्याच्यामुळे आजही तुम्ही तिथल्या शेतकऱ्यांना विचारा, त्यांचं जीवन बदलून गेलं. आणि आता तर जी कनेक्टिव्हिटी आता मुंबईपर्यंत होईल ती झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये व्यवहार सुरू होतील. म्हणजे ज्या समृद्धी महामार्ग बनायचा त्यावेळेस मी सांगायचो की आता पर्यंत आपलं मॅन्युफॅक्चरिंग मॅग्नेट पुणे जिल्हा होता. मी सांगायचो की नेक्स्ट मॅन्युफॅक्चरिंग मॅग्नेट हे संभाजीनगर आणि जालना आहे. आणि आता ते दिसतंय. नाउ ऑल द इन्व्हेस्टमेंट्स हॅव स्टार्टेड कमिंग देअर. त्याच्या पलीकडे आता धुळ्यासारख्या भागामध्ये इन्व्हेस्टमेंट चाललेले आहेत, गडचिरोलीमध्ये इन्व्हेस्टमेंट चाललेले आहेत, नागपूरमध्ये इन्व्हेस्टमेंट चाललेले आहेत, अमरावतीमध्ये इन्व्हेस्टमेंट चाललेले आहेत. म्हणजे ज्या भागामध्ये कधीही इन्व्हेस्टमेंट होत नव्हत्या, एका समृद्धी महामार्गाने काय होतं हे आपण दाखवलं. शक्तीपीठ महामार्गाला सरसकट विरोध नाही आहे. शक्तीपीठ महामार्गाला नागपूरपासून सांगलीपर्यंत शेतकऱ्यांनी सह्या करून दिल्यात की हा महामार्ग करा. फक्त कोल्हापूरच्या शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे. आणि मी काल कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करत होतो, तर त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला हवं आहे पण तुम्ही अलाइनमेंट चेंज करा. तर आता मी त्याची कोल्हापूर जिल्ह्यातली नवीन अलाइनमेंट शोधतोय, त्यामुळे तोही महामार्ग आम्ही पूर्ण करू. आजच मी ज्यावेळेस वाढवण पोर्टची बैठक घेत होतो आणि इन्फ्रास्ट्रक्चरचं विषय आला म्हणून सांगतो की वाढवणसारखा पोर्ट हा महाराष्ट्राला देशाच्या 20 वर्ष पुढे नेणार आहे. JNPT पोर्टने गेले 30-40 वर्ष देशाची आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था चालवली, मुंबईला नंबर 1 ठेवलं. JNPT पोर्ट हा आपल्या भारताच्या 60% आपलं कंटेनर ट्रॅफिक हँडल करतो. या JNPT पोर्टपेक्षा 3 पट मोठा पोर्ट हा वाढवणला आपण करतोय, ज्या ठिकाणी 20 मीटर डीप ड्राफ्ट आहे. म्हणजे जगातलं कुठलंही सगळ्यात मोठं जहाज हे आपल्याकडे येऊ शकतंय आणि आपण मॅरीटाईम कॅपिटल म्हणून एस्टॅब्लिश होऊ शकू असं हे वाढवण बंदर तयार होत आहे की ज्यातनं आपली अर्थव्यवस्थाच पूर्णपणे बदलणार आहे. खरं म्हणजे 90s याची संकल्पना आली, 92ला ती बंद झाली. पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यातल्या सगळ्या अडचणी शोधून काढल्या, त्या दूर केल्या. आता प्रत्यक्ष काम त्याचं सुरू होत आहे. आजच मी सांगितलं की वाढवण बंदराला त्याचा पोर्टलेट डेव्हलपमेंटचा इफेक्ट हा जर आपल्याला पुढे न्यायचा असेल तर नाशिक टू वाढवण एक ग्रीनफील्ड हायवे आपण तयार करा. एक ग्रीनफील्ड 100 किलोमीटरचा हायवे आपण नाशिक टू वाढवण तयार केला तर आपलं नेक्स्ट जे काही पोर्टलेट डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं नेक्स्ट आपलं जे कॅपिटल तयार होईल मॅन्युफॅक्चरिंगचं किंवा अशा सगळ्या एक्सपोर्टचं हब, ते नाशिक तयार होऊ शकतं. नाशिक कॅन बी दॅट. सो पायाभूत सुविधांच्या क्षेत्रामध्ये म्हणजे जसं पुणे रिंग रोडचं काम आता आपण सुरू करतोय. पुणे रिंग रोड हा केवळ एक रोड नाही आहे. पुणे रिंग रोड हा पुण्याच्या आसपास 2.5 ते 3 लाख कोटीची व्हॅल्यू तयार करणार आहे. व्हॅल्यू. आणि नुसती व्हॅल्यू तयार होत नाही, त्यातनं रोजगाराची निर्मिती होते, त्यातनं प्रगती होते. आता पुण्याचं न्यू एअरपोर्ट जो बंद पडलं होतं, आता कालच आम्ही त्या संदर्भातला निर्णय घेऊन पुन्हा एअरपोर्ट अथॉरिटीसोबत त्या संदर्भातलं फायनल केलं. त्यामुळे ह्या जे सगळे पायाभूत सुविधांचे जे काही आपण प्रकल्प घेतलेले आहेत, हे प्रकल्प महाराष्ट्राला बदलणार आहे. कारण मी पहिल्याच माझ्या वक्तव्यात सांगितलं की आपल्याला प्रगतिशील व्हायचं असेल तर पार्ट ऑफ सप्लाय चेन व्हावं लागेल. पार्ट ऑफ सप्लाय चेन व्हायचं असेल तर लॉजिस्टिक्स आणि मुवमेंट ऑफ लॉजिस्टिक्स या 2 गोष्टी तुम्हाला डिटर्मिन करतील की तुम्ही चायनाशी कॉम्पिटिशन करू शकाल की नाही. आणि मग ती जर करायची असेल तर तुम्हाला बेस्ट ऑफ द रोड्स लागतील. आज तुम्ही बघा, नागपूरवरनं JNPT पोर्टवर टर्नअराउंड करण्याकरता 8 दिवस लागायचे, आता 1 दिवस लागतो. म्हणजे किती कॉस्ट वाचली. चायनाशी कॉम्पिटिशन कॉस्ट वाचवूनच करू शकाल तुम्ही. त्यामुळे हे जे काही पायाभूत सुविधांचे प्रकल्प आपण हातामध्ये घेतलेले आहेत, आणि मला आनंद आहे म्हणजे 2019ला डॉयचे बँकने एक रिपोर्ट प्रकाशित केला होता. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की देशामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चरचे बिग तिकीट प्रोजेक्ट चालले आहेत त्यापैकी 49% प्रोजेक्ट एकट्या महाराष्ट्रामध्ये आहे. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, द नेक्स्ट रिपोर्ट ऑफ द डॉयचे बँक विल सेज द सेम. आता पुन्हा डॉयचे बँकने जर रिपोर्ट काढला तर तो रिपोर्ट हाच सांगेल
की देशातले जे बिग तिकीट प्रोजेक्ट्स आहेत इन्फ्रास्ट्रक्चरचे त्यातले 50% प्रोजेक्ट एकट्या महाराष्ट्रात सुरू आहेत. एक क्युरियोसिटी म्हणून पुणे एअरपोर्ट बद्दल आम्ही सगळ्यांनी लहानपणापासून ऐकलं की कधी ना कधी होणार. हा खरंच होणार का आणि तुमच्या ह्याच कारकिर्दीत होणार का? फार चांगला प्रश्न तुम्ही विचारला. लोक असाच प्रश्न मुंबई एअरपोर्ट बद्दल विचारायचे, तो मी करून दाखवला. लोक असाच प्रश्न ट्रान्स हार्बर लिंक बद्दल विचारायचे, कारण ट्रान्स हार्बर लिंक ची संकल्पना GRD टाटांनी 60 मध्ये तयार केली, पण तो आपण तयार करू शकलो. लोक असंच कोस्टल रोड बद्दल देखील बोलायचे. मी ज्यावेळेस समृद्धी महामार्गाचं पहिलं प्रेझेंटेशन केलं तर माझ्या काही मित्रांसहित अनेकांनी मला वेड्यात काढलं होतं की असं होणार आहे का, असे रस्ते होतात का. मी राज्यभरातल्या संपादकांना बोलवून त्यांच्यासमोर प्रेझेंटेशन केलं होतं. त्यावेळेस त्यातल्या काही संपादकांनी मला कानात सांगितलं होतं की चांगला प्रकल्प आहे, झाला तर बरं होईल. त्यांना माहिती होतं होणार नाही आहे, पण तो झाला. त्याच्यामुळे किंवा वाढवणचंच मी आपल्याला सांगितलं की 90 साली बंद झाला होता. मी 2017 साली नव्याने राईट ऑफ वे शोधून काढला आणि सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन परमिशन आणली आणि आज तो वाढवण बंदर होता. त्यामुळे तुम्ही हे लिहून घ्या, पुण्याचा नवीन एअरपोर्ट होणार म्हणजे होणार. अगदी मनापासून धन्यवाद. मी शेवटून दुसरा प्रश्न आहे याच्यानंतर पण एक गोष्ट सांगतो, पुणे हे महाराष्ट्राचं खरं म्हणजे ही सांस्कृतिक राजधानी देखील आहे, ही मॅन्युफॅक्चरिंग राजधानी देखील आहे, ही एक प्रकारे टेक्नॉलॉजी राजधानी देखील आहे. पण पुण्यामध्ये प्रोजेक्ट करणं फार कठीण आहे. असं होणार नाही. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर सुद्धा इथंच आहे. नाही, त्यांना माहिती आहे बिचारांना. कारण काय आहे की जिथे अनेक बुद्धिवंत लोक असतात त्यांच्याकडे इतक्या आयडियाज असतात आणि प्रत्येकाला हे दाखवायचं असतं की दुसऱ्याची आयडिया कशी खोटी आहे. आम्ही आर्ग्युमेंट्सवर भर देतो, ऍक्शनवर द्यायला पाहिजे असं करत आम्ही आता ठरवतो. एक शेवटून दुसरा प्रश्न असा आहे की महाराष्ट्राच्या बद्दल बोलताना आपण सांस्कृतिक वारशाबद्दल सतत बोलतो, गड किल्ल्यांबद्दल बोलतो, संत परंपरेबद्दल बोलतो आणि परदेशात आपण ज्यावेळी पर्यटनासाठी जातो त्यावेळी ते सांस्कृतिक वारसा त्यांचा इतिहास दाखवतात. पण तीच बाब महाराष्ट्रात आल्यानंतर मुंबईतनं येणारा पर्यटक पटकन दुसऱ्या राज्यामध्ये जातो असं होतं. $1 ट्रिलियन इकॉनॉमीचा विचार करताना तुम्ही ह्या एकूण महाराष्ट्राचा वारसा आणि पर्यटन याच्याकडे कुठल्या नजरेनं बघता? मला असं वाटतं की हे अगदी खरं आहे. आपला सांस्कृतिक वारसा हा इतका समृद्ध आहे की तो खरं म्हणजे लोकांना जर आपण दाखवू शकलो तर परदेशी देशी सगळ्या प्रकारच्या पर्यटकांकरता तो एक अत्यंत महत्त्वाचा असा वारसा आहे. आपण गड किल्ल्यांचं बोललात म्हणून मला सांगितलं पाहिजे की मागच्या काळामध्ये आपण रायगडाचं रिस्टोरेशन सुरू केलं. पहिल्यांदा रायगडावर इतक्या वर्षानंतर ॲक्च्युअल काम झालेलं आपण बघितलंय. इतकं उत्खनन झालं, तिथे कामं झाली, अजूनही ती चालली आहेत. अर्थात आपल्या इथले नियम इतके प्रॉब्लेमॅटिक आहेत की वेळ खूप लागतो, त्याला 10-10 वर्ष लागतात. पण आता शेवटी आपल्याला कधी कधी काय असतं की तुमचं चांगलं आहे हे म्हणण्याकरता कोणीतरी बाहेरचं लागतं. आणि म्हणून मी माननीय मोदी साहेबांचे आभार मानेन की मोदी साहेबांनी आता आपले महाराजांचे 12 किल्ले हे युनेस्कोमध्ये त्याचे मॉन्युमेंट म्हणून रिकग्नाइज होण्याकरता नॉमिनेट केले आहेत. खूप त्याच्याकरता प्रयत्न करावे लागतात. हे काही सोपं नाही आहे, म्हणजे त्याच्यात खूप लॉबिंग होतं. मग किती लॉबिंग होतं सांगायचं असेल तर मी स्वतः देखील जाणार आहे, ते लॉबिंग करण्याकरता जावंच लागतं. तर चीनच्या जे काही मॉन्युमेंट्स होतं त्याच्याकरता त्याच्या राष्ट्रपतींनी त्या ठिकाणी जाऊन लॉबिंग केलं. इथे आता मोदीजी आपल्याला मदत करतायत, संपूर्ण केंद्र सरकार करताय. पण अशा प्रकारे ज्या गडकिल्ल्यांचा इतिहास आहे, ज्यांचं स्थापत्यशास्त्राचं जे नमुने आहेत किंवा पाणी जलसंवर्धनाचे नमुने आहेत, यांना युनेस्कोचा टॅग लागल्याबरोबर ते वर्ल्ड मॅपवर येतात आणि मग लगेच परदेशी पर्यटक तुमच्याकडे आल्यानंतर जेव्हा शोधायला लागतात ते युनेस्कोची साईट म्हटल्याबरोबर ते त्या ठिकाणी जातात. सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आता बघा पंढरपूरची वारी बघण्याकरता मोठ्या प्रमाणात विदेशी लोक यायला लागले. आपल्या मुंबईला विसर्जन जे आहे त्या विसर्जनामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटक यायला लागले. किंबहुना एक आपण त्यांच्याकरता मोठी गॅलरीज तयार करतो आणि काही तर साऊथ ईस्ट एशियन कंट्रीजमधनं येतात. ते लोक त्या ठिकाणी आपली आरती करतात, त्यांनी शिकून घेतली आहे ती आरती. सो
हे जे आपलं कल्चरल हेरिटेज आहे, आपलं ही जी काही सांस्कृतिक आपला हा जो ठेवा आहे हा निश्चितपणे विकसित केला पाहिजे. आणि त्यासोबत हे जे सगळे आपले स्पॉट्स आहेत, दुर्दैवाने म्हणजे यात आमचंही कुठेतरी कमतरता राहिली की पंढरपूरसारखं क्षेत्र आपण विकसित करू शकलो नाही अजून. म्हणजे ज्या प्रमाणात केलं पाहिजे, तुळजापूरसारखं क्षेत्र ज्या प्रमाणात केलं पाहिजे आपण करू शकलो नाही. आपले ज्योतिर्लिंग आहेत, या ज्योतिर्लिंगांना ज्या स्तरावर आपण नेलं पाहिजे ते नेऊ शकलो नाही. आमचा यावेळी प्रयत्न असणार आहे की त्या ठिकाणी ते करायचं. अगदी शेवटचा प्रश्न आहे. आपण 2029 मध्ये बसलो आहोत अशी कल्पना करा, तुम्ही पुन्हा आलात अशी कल्पना करा. महाराष्ट्र कुठं असेल असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की 2029 मध्ये महाराष्ट्र हा सगळ्या क्षेत्रांमध्ये पहिल्या क्रमांकावर असेल आणि देशाचं ग्रोथ इंजिन म्हणून, म्हणजे 5 ट्रिलियन इकॉनॉमी असो, 7 ट्रिलियन इकॉनॉमी असो, त्याचं ग्रोथ इंजिन म्हणून महाराष्ट्र हा काम करताना आपल्याला दिसेल. आणि मला विश्वास आहे की ज्या प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन चाललेलं आहे त्यामुळे सामान्य माणसाची जी काही स्वप्न आहेत ती स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न हा पुढच्या 5 वर्षामध्ये आपण करू. कुठल्याही राज्याच्या लाईफ सायकलमध्ये 5 वर्ष हा मोठा काळ नसतो, पण ट्रान्सफॉर्मेशनची सुरुवात करण्याकरता 5 वर्ष हा मोठा काळ आहे. त्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगतो, 2029 साली तुम्ही ज्यावेळेस मला पुणे पब्लिक पॉलिसी फेस्टिवलमध्ये बोलवाल त्यावेळी पहिल्या वर्षी ज्या ज्या गोष्टी मी बोललो त्या केल्या की नाही असा तुलनात्मक तक्ता आपण ठेवला तर जे जे बोललो ते झालेलं आपल्याला दिसेल. थँक्यू व्हेरी मच. योगेश, आपल्या उपस्थितांकडनं जे प्रश्न आले असतील ते घ्यावेत अशी विनंती मी योगेशना करतो. थँक्यू. आतापर्यंतच्या साधारण पाऊण तासाच्या या मुलाखत वजा संभाषणांमधून आमच्याकडे आलेल्या शेकडो प्रश्नांना बऱ्याच प्रमाणामध्ये त्यांनी कव्हर केलेलं आहे. त्यामुळे त्याचं रिपिटेशन टाळण्यासाठी म्हणून खरं तर काही निवडक फक्त प्रश्न आहेत. मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना तुम्हा सर्वांच्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये विचारू इच्छितो किंवा त्यांच्याशी बोलू इच्छितो. सर, पहिला प्रश्न असा एक आलाय की महाराष्ट्रामध्ये विजेचे दर जे आहेत ते जरा जास्त प्रमाणात आहेत आणि MSME सेक्टरला त्या वाढीव दराची थोडीशी धास्ती वाटते. तर त्या संदर्भात काही नियोजन किंवा त्या संदर्भात काही धोरण आपण सांगणार आहात का? निश्चितपणे महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्या राज्याने शेतकऱ्यांकरता वेगळी वीज वितरण कंपनी तयार केली. त्या कंपनीमध्ये 16,000 मेगावॅटचे सोलर प्रोजेक्ट आम्ही सुरू केले आहेत. 2026 सालापर्यंत हे प्रोजेक्ट्स आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. याचा परिणाम काय आहे तर आज आपल्या इंडस्ट्रीवर ॲग्रिकल्चरची क्रॉस सबसिडी आहे. कारण ॲग्रिकल्चरला जी आपण वीज देतो ही वीज 8 रुपयाला आपल्याला पडते आणि त्यांच्याकडनं आपण 1.5 रुपया घेतो किंवा 1.25 रुपया घेतो. बाकी सगळी आपण सबसिडी देतो, त्यातली अर्धी सबसिडी ही आपण बजेटमधनं कॅश सबसिडी म्हणून देतो आणि अर्धी सबसिडी ही क्रॉस सबसिडी म्हणून आपण उद्योगावर लावतो. आता आपण हे जे सगळे प्रोजेक्ट सुरू केलेले आहेत ज्याला केंद्र सरकारने महाराष्ट्र मॉडेल म्हणून मान्यता दिली आहे आणि इतर राज्यांनाही सांगितलं की मॉडेल तुम्ही अडॉप्ट करा. याच्यामुळे आपल्याला शेतकऱ्याला जी वीज आहे ती 3 रुपयात देता येणार आहे आणि शेतकऱ्यांकडनं 1.5 रुपया म्हणजे ते सरकार भरत आहे. आता सरकारने ते माफ केले असल्यामुळे तरी देखील 5 रुपयाची आपली युनिट मागे बचत होणार आहे. आणि या बचतीमुळे आपण जो क्रॉस सबसिडी सरचार्ज आहे तो दरवर्षी आता कमी करत जाणार आहोत. त्यामुळे मी तुम्हाला दाव्याने सांगतो, आता कदाचित कोणाला हे सांगितलेलं खोटं वाटेल, पण जेव्हा आमची टेरिफ पिटिशन जाईल 5 वर्षाची त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की पहिल्यांदा महाराष्ट्र विजेचे दर कमी करेल, वाढवणार नाही. सर, यानंतरचा एक प्रश्न, जरी आत्ताचा हा महोत्सव किंवा आजचा कार्यक्रम पुण्यामध्ये होत असला तरी बऱ्याचशा प्रमाणामध्ये पिंपरी चिंचवड, चाकण विभागामधून सुद्धा अनेक उद्योजक या ठिकाणी आलेत. तुम्ही जेव्हा पुणे म्हणता त्यावेळेस आमच्याकरता तो ग्रेटर पुणे आहे, म्हणजे PMRDAचं रिजन आहे, त्याला आम्ही पुणे म्हणतो.
तर त्यांचा एक प्रातिनिधिक प्रश्न असा आहे की तळेगाव, चाकण, शिक्रापूर हा वाहतूक मार्ग जर झाल्यास तिथल्या औद्योगिकरणाला जरा जास्तीत जास्त फायदा होऊ शकेल, तर त्या संदर्भात काही योजना केल्यात का? खरोखर अतिशय महत्वाचा विषय. आज पुण्यातनं कुठेही बाहेर निघायचं तरी तास दीड तासाच्या कमी लागत नाही. म्हणजे हायवेज आपले चांगले झाले आहेत, त्यामुळे पुण्याच्या 30-40 किलोमीटर पर्यंत माणूस वेगानं येतो. नगरहून येऊ का सोलापूरहून येऊ का सातारून येऊ, मग त्याच्यानंतर स्पीड जी 20 वर येते ती. पण आता एक चांगली गोष्ट अशी झाली की माननीय गडकरी साहेबांसोबत महाराष्ट्र सरकारने एक करार केलेला आहे आणि गडकरी साहेबांचं मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार मिळून त्या ठिकाणी हे जेवढे एक्झिट पॉईंट आहेत आपले, या सगळ्या एक्झिट पॉईंटवर आपण मल्टीलेअर एलिव्हेटेड रोड्स बांधतोय. त्याच्यामुळे ह्या मल्टीलेअर एलिव्हेटेड रोड्समुळे पुढचे 4-5 वर्षाला लागतील, 4-1 वर्ष लागतील, कारण बांधकामाला तेवढा वेळ लागेल. पण याच्यामुळे पुण्यातनं कुठेही बाहेर जाण्याकरता ट्रॅफिक जाम राहणार नाही. आणि या कुठल्याही MIDC मध्ये आज MIDCचे लोक आम्हाला सातत्याने सांगतात की हो साहेब, पीक अवर्समध्ये MIDC जाऊ नये असं वाटतं. हा पूर्णपणे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. त्यामुळे याची सुरुवात आम्ही लवकरच आता करतोय. वा. सर, पुण्यामध्ये असोसिएशन ऑफ डिझाईन इंडिया नावाची एक संस्था कार्यरत आहे जी डिझाईन रिलेटेड बरंचसं काम करते. सो त्यांची अशी इच्छा किंवा त्यांचा असा प्रश्न आहे की महाराष्ट्र डिझाईन पॉलिसीशी निगडीत काही काम करू इच्छितं का, किंवा तशा काही योजना या पुढच्या भविष्य काळामध्ये आहेत का? हो, निश्चितपणे. कारण आत्ताच आम्ही नुकताच एक निर्णय केला की विशेषतः आपण अर्बन प्लॅनिंग आणि अर्बन डिझाईन या दोन गोष्टीमध्ये अर्बन प्लॅनिंगचा विचार करतो, अर्बन डिझाईनचा विचार करत नाही. आता आपल्याला एक स्टेप पुढे गेलं पाहिजे. आपली शहरं कशी असली पाहिजे, त्याची स्कायलाईन कशी असली पाहिजे, त्याची रंगसंगती कशी असली पाहिजे, कायदा आपण बनवून ठेवला आहे पण अजून तो लागू केलेला नाही. सो हा जो काही डिझाईन एलिमेंट आहे हा म्हणजे नॉट तेवढ्यापुरतं तो सीमित नाही आहे, सगळ्या क्षेत्रामध्ये तो सीमित क्षेत्रांपुरतं तो म्हणजे व्याप्ती त्याची आहे. त्यामुळे निश्चितपणे ज्यांनी हा प्रश्न विचारला आहे त्या इन्स्टिट्यूटने जर याच्यावर एखादा पेपर आम्हाला तयार करून दिला तर वी आर ओपन टू द आयडिया. ग्रेट. आणि एक पुढचा प्रश्न पर्यावरण संवर्धनाशी निगडित आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की या सगळ्या ग्रोथ डेव्हलपमेंटच्या सगळ्या या कार्यकाळामध्ये ज्या पद्धतीचं प्रोजेक्ट किंवा इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहत आहे यामधून एन्व्हायरमेंटचा ऱ्हास होणार नाहीये ना, किंवा त्या संदर्भात काही पावलं आपण उचलतो आहोत का? निश्चितपणे ती उचलतो आहोत आणि उचलावीच लागतील. मग 2-3 गोष्टी आहेत. एक तर आता सगळ्यात जास्त भर आपला म्हणजे आपल्याकडे पोल्युटिंग गोष्टी काय आहेत, तर समजा आपण वीज निर्मिती करतो, कोळशातनं करतो, 80% कोळशातनं करतो, त्यातनं मोठ्या प्रमाणात आपण प्रदूषण करतोय आणि तीच वीज आपण मोठ्या प्रमाणात वापरतो. आज आपण 13% आपली वीज जी आहे ही अपारंपरिक ऊर्जा स्रोतातनं येते. 2030 मध्ये आपली 52% वीज ही अपारंपरिक ऊर्जा स्रोतातनं येईल. एवढा मोठा क्वांटम जंप आपण घेतोय. दुसरं आपल्या इथे प्रदूषण कशाचं आहे, तर आपले नदी नाले जे आहेत ते सगळे पोल्यूट झालेले आहेत. कारण त्याच्यामध्ये एक समजा 20-30% इंडस्ट्रीचा वाटा आहे, पण 60-70% वाटा हा त्याच्यामध्ये आपल्या शहरांचा आहे. शहरांचं घाण पाणी आहे, सांडपाणी आहे, हे सगळं त्याच्यामध्ये अनट्रीटेड चाललं आहे. आणि मेजर सोर्स ऑफ पोल्युशन जो आहे तो हा आहे, कारण ते पाणी जमिनीत पर्क्युलेट होतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपण ही पॉलिसी तयार केलेली आहे. त्यातनं आज समजा आपण ज्याला पुण्यामध्ये जायकाचा प्रोजेक्ट म्हणतो, तर मुळा मुठाचा जो प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्ट काय आहे, तर या प्रोजेक्टच्या अंतर्गत सगळं घाण पाणी कॅच करून STPच्या माध्यमातून ते शुद्ध होऊनच पाणी गेलं पाहिजे. इंद्रायणी असेल, तिकडे वेगवेगळ्या आपल्या ज्या काही महत्वाच्या नद्या आहेत, या सगळ्या नद्यांचं पोल्युशन दूर करणं, याकरता हे सगळे STPचे प्रोजेक्ट्स आपण तयार करतोय. त्याच्यातनं पाण्याचं प्रदूषण आपल्याला दूर करायचं आहे. आणि अर्थातच हवेचं प्रदूषण हे देखील महत्वाचं आहे. आता हवेचं प्रदूषण आपलं जे आहे हे 60% आपलं प्रदूषण गाड्यांमुळे, आपले जे व्हेकल्स रस्त्यावर आहे. पण जितक्या वेगानं आपण EV कडे चाललो, ऍटलिस्ट पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे वी आर एन्शुरिंग की पब्लिक ट्रान्सपोर्टचं यातलं कॉन्ट्रीब्युशन हे बदललं पाहिजे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक व्हेकल्स आपण पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये इन्फ्यूज केल्या. हे अगदी मी सांगतो की ज्यावेळेस आम्ही मेट्रो 3चं फार फेमस झालं, मेट्रो 3 की 1000 झाडं कापली, 1000 झाडं कापली,
पण सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमध्ये असं म्हटलेलं आहे की मेट्रो 3 करता जी 1000 झाडं कापली ती मेट्रो 3च्या 82 दिवसाच्या फेऱ्यांमध्ये तेवढं कार्बन सिक्वेस्ट्रेशन होऊन जाईल. जेवढं त्यांनी लाईफ स्पॅनमध्ये केलं असतं, त्या 1000 झाडांनी जेवढं आपल्या लाईफ स्पॅनमध्ये केलं असतं तेवढं 82 डेजमध्ये करून टाकेल. त्याच्यामुळे आपण हे जे काही ट्रान्सफॉर्मेशन करतोय यातनं पोल्युशन कमी होईल. दुसरं, आता आपला सगळा कल ग्रीन बिल्डिंगकडे झालेला आहे. म्हणजे चौथं मोठं पोल्युटर ह्या बांधकाम आहे, तर हे आपलं ग्रीन बिल्डिंगकडे आपण हळूहळू चाललोय. त्याच्यानंतर पुढची स्टेप काय आहे, तर सर्व प्रकारच्या बांधकामांमध्ये ग्रीन मटेरियल कसं यूज करता येईल याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात संशोधन चाललेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की विकास म्हणजे विनाश ही जी संकल्पना आहे ती काही प्रमाणात खरी असू शकते, पण आज आपला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यामुळे आपण आपली कॅपॅसिटी बिल्ड करतोय आणि रिप्लेसमेंट्स शोधतो की ज्याच्यामुळे सस्टेनेबिलिटी येईल. आता सर्क्युलर इकॉनॉमी पार्क्स तयार होत आहेत की ज्या पार्क्समुळे आपल्याला जो कचरा पोल्यूट करणारा कचरा आहे त्याच्यावर आता पुण्यामध्ये आपण इलेक्ट्रिसिटी तयार करण्याचं काम पिंपरी चिंचवडला मागच्या काळामध्ये आपण केलं. सो या सगळ्या गोष्टी आपल्याला सस्टेनेबिलिटीकडे नेत आहेत. एक शेवटचा प्रश्न घेऊया आणि पुढे वळूया. एक प्रश्न असा आलाय की सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विभागाचं एक स्वतंत्र खातं किंवा एक मिनिस्ट्री असायला हवी, जेणेकरून अनेक उद्योजकांना त्याचा फायदा होऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं का? आणि त्या संदर्भात काही तरतूद करण्याचा विचार आहे का? निश्चितपणे मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी मिनिस्ट्री आम्ही मागेही विचार केला, पण आम्ही मिशन तयार केलं, आम्ही मिनिस्ट्री तयार केली नाही. कारण एक मिनिस्ट्री तयार करण्याकरता खूप मोठा पॅराफर्नेलिया तयार करावा लागतो. एक कागदावर मिनिस्ट्री तयार होते, पण त्याला सगळं त्याचं जो काही सेक्रेटरी असेल, मग त्याच्या अधीनस्थ विभाग असतील, विभागीय कार्यालय असतील, क्षेत्रीय कार्यालय असतील, हा सगळा एक विषय तयार करावा लागतो. पण आता ही जाणीव आम्हाला व्हायला लागलेली आहे की आपल्याला मिशनमधनं मिनिस्ट्रीकडे वळावं लागेल. सो त्याच्यावर एक सिरियस विचार आमच्याकडे चाललेला आहे आणि निश्चितपणे कदाचित, मी आज त्याची घोषणा करत नाही, पण कदाचित आम्ही सायन्स अँड टेक्नॉलॉजी असा एक वेगळा मिनिस्ट्रीचा विभाग तयार करू. मला वाटतं या असंख्य प्रश्नांमधून तुम्हा सर्वांच्या मनामध्ये असणाऱ्या सगळ्या शंकांचं निरसन नक्की झालं असेल. कदाचित काही प्रश्न आणि तुमच्या मनामध्ये असतील, पण सरांनी आता सांगितलं तसं ते 5 वर्ष कालावधी संपण्यापूर्वी पुन्हा एकदा या महोत्सवाला येणार आहेत. त्यावेळी ती उत्तरच घेऊन कदाचित तुमच्यापर्यंत येतील, त्याचा वेगळा आनंद आपल्याला घेता येईल, ही आशा या ठिकाणी व्यक्त करूया. आणि कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळताना मी पुणे पब्लिक पॉलिसी फेस्टिवलचे डॉक्टर साहिल देव यांना विनंती करणार आहे की त्यांनी 2 मिनिटं त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. साहिल देव. देवेंद्रजी, थँक्यू तुम्ही इथे आल्याबद्दल. पुणे पब्लिक पॉलिसी फेस्टिवल ही आयडिया काही जणांच्या आमच्या डोक्यात 3-3.5 वर्षांपूर्वी आली. अशी इच्छा होती की हा सगळा जो पब्लिक पॉलिसीबद्दलचा जास्त विचार दिल्लीत होतो तो दिल्ली बाहेर पण व्हावा आणि तो डिसेंट्रलाइज्ड पद्धतीने व्हावा. वेगळे जे इन्स्टिट्यूशन्स आहेत, जसं की पुण्यात गोखले इन्स्टिट्यूट आहे, भांडारकर इन्स्टिट्यूट हिस्ट्रीमध्ये जास्त काम करते, पण गोखले इन्स्टिट्यूट जी आहे ती हिस्टॉरिकली पब्लिक पॉलिसी रिसर्च आणि पब्लिक पॉलिसीमध्ये खूप काम करत होती. सो अशा इन्स्टिट्यूशन्सच्या पाठीवर उभं राहून किंवा त्यांची मदत घेऊन असा काहीतरी एक छोटासा प्रयत्न व्हावा अशी आमच्या काही जणांच्या डोक्यात आयडिया आली. तर पहिलं नाव आमचं जे डोक्यात आलं की जे तिकडे यायलाच पाहिजेत हे देवेंद्रजींचं होतं. ते फायनली आलेत आणि सकाळच्या मदतीने आलेत या इव्हेंटला. ह्याच्यासाठी एकदा आपण टाळ्या वाजवून त्यांचं धन्यवाद करू. आम्ही काही ऑर्गनायझर्स आणि काही मित्र ज्याच्यात शार्दूल पण आहेत, आम्ही त्यांना खूप त्रास दिला. मागच्या वर्षी पण त्रास दिला देवेंद्रजींना की प्लीज तुम्ही थोडा वेळ काढून या. मागच्या वर्षी काही कारणाने ते येऊ नाही शकले, पण थँकफुली या वर्षी ते आले आणि अशी आमची इच्छा आहे की ते दरवर्षी